समजलं काहीतरी वैभव? समजलं काही? ही खरी एक कंडिशन आहे. मी गेल्यानंतर बाबू सर सांगणार तुम्हाला सांगायला येऊ मजा घेतली तुम्ही त्या सिम्बॉलवरून नाही आठवत बाबू सर मग बरोबर शिकवते त्या दिवशी ऍक्च्युअली माझ्या सांगत गडबड मी एकाला सोडत नाही. तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो माझ्याकडे साध्या पद्धतीने जरी माणूस आला त्याची वाक्य जर मग पटली नाही ती वाक्य मी लिहून घेऊ. ही हकीकत आहे. त्या दिवशी माझा काम होतं मी त्याला म्हणलो का सिंबल मी नंतर बोलून तुम्हाला त्या गावात मध्ये गेला कोरडवा येत नाही आणि मध्ये घ्यायला कोण त्याला बातपाची अक्कल नाही. आज मी ते तिथं हिंदू आले. त्याच्यामुळं कोणाच्या कपड्यावरून किंवा कोणाच्या दिसतो तसा माणूस नसतो देऊ कधी पण ध्यानात ठेवायचं लक्षात ठेवायचं. आपल्याकडे जे असतं आपल्याला गणपती आला पाहिजे आपली गणपती राहिले पाहिजे आणि आपल्या सगळ्या घडेल गोष्टी त्याच्यात तुमच्याला मोटिवेशन देत राहतात. या गोष्टी मी सगळ्या एका मेलवर स्टोर करून ठेवलेल्या आहे. त्याचं कारण काय म्हणजे काय याच्यावर तुम्हाला मोटिवेशन भेटतं की मला जिंदगीत काय करणे समोर आपलं टार्गेट काय पाहिजे आपण आहे काय स्वतःला ज्या माणसाला ओळखलं स्वतःला तो माणूस आपण काय करतो दुसरं करतो साला या असोसिएशन का नाम देऊन गेलो उसको ऐसा किया नहीं त्याला काहीच नका करू स्वतःला अपग्रेड करू. आपली जी आता चूक झाली तुझ्या वाढली पाहिजे. तुम्ही म्हणत नाही चुका होत्या माणसाकडून 1000 बार चुका करा तुम्ही पण प्रत्येक चूक तुमची वेगळी पाहिजे. एकच चूक 1000 वेळेस ना करू. पॉईंट क्लिअर उराले पॉईंट उराले की क्लिअर सिलेबस येत नाही त्याला एवढी प्रॅक्टिस करा तर तुम्ही सारखं ब्रँड सिलेबस कोणा शिकवलं दिलं अडचण येणार तुम्हाला. कारण तुम्हाला आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही नवीन तुमच्याकडे येणार लोक तुमचं गव्हर्नमेंट रजिस्टर आहे का तुमचं गव्हर्नमेंटला चांगलं सर्टिफिकेट बरोबर आहे की त्याचं एमकेसी संस्था येते याला तुम्ही माहिती की आपली संस्था आहे म्हणून बरोबर आहे का. आणि येतं त्याला माहितच नाही प्रिपरेशन याला आय टी काय म्हणते तुम्ही होते त्याला हे नाव माहिती. त्याच्यामुळं तुम्ही या गोष्टी फेस करसाल तुम्हाला येणार असं होतं. जेवण माझ्याकडे आहे त्या गोष्टी त्याच्या मनात नाही परंतु मी समोरच्या माणसा आला मी माझ्याकडे सगळं समजून घेतलं माझ्याकडे काय सध्या आणि हे जे म्हणत होते यायला पैसे आपण गेले तिथे झालो आपण गेले त्या असं कोणाला वाटलं नव्हतं. असं तुम्हाला तुमच्या बाबतीत कोणाला वाटलं नसेल की बाई पोरं काय गोष्टी ज्या दिवशी तुम्ही ऐकून नाही कसं त्या दिवशी हेच लोक काय होतं तुम्हाला माहिती आहे ते म्हणतात तुम्हाला आम्ही किती हा समाज आहे. त्याच्यामुळे आपल्याला समजायला पाहिजे नाही आपल्याला आपल्या बिझनेसवर लक्ष द्यायचं आणि आपल्या स्वतःच पाहिजे म्हणजे आपलं कमतरता काय साई कॉम्प्युटरमध्ये काही कमतरता नाही तर तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो. साई कॉम्प्युटर्स मध्ये कमतरता नाही आहे. तुम्हाला मी सिल्लोडला लिहून दाखवले तुम्हाला चिल्ली लिहून दाखवले. जर ते लोकांना काही नॉलेज नसताना ते जर का 100 ऍडमिशन करत असेल तर मग आपण कोणत्या लेवलची माणसं मला मी 100% जाण्याचा प्रयत्न करायला आहे. तुमच्याकडे 80% जर असेल 10 वाजता तो शिकवता लेखी जर्मनी तरी पण तुमच्याला आहे का नाही हकीकत. माणसाला कोणत्या गोष्टीची भीती नाही पाहिजे किंवा माझं असं होईल का माझं तसं तू काही सगळ्यांनी नाही का तू काही सगळ्यांनी नाही का. परंतु इथं जी रीतिरिवाज आहे किंवा तू जिवंत माणूस आल्यानंतर जिंदगीत काहीतरी काम करायला पाहिजे. ते काम आपल्याला करायचं आणि आपल्यापासून लोकांचा पण फायदा झाला पाहिजे आणि त्याचा फायदा केल्यानंतर तुमचा आपण होणार त्यात डाऊट नाही घ्यायचं. ही कंडिशन कोणी काम केलं कोणत्या ब्रांच मॅनेजरने स्वतःच दुसऱ्याच्या सेवा केंद्रावर जाऊन काम केलं तुमचं स्वतःचं फुलं भरलं दाखवलं तुमच्या कोणाकडे हे गणेश जाऊन करायला हकीकत ही तिथं जाऊन त्याने शिकवली आणि तिथं जाऊन पैसे कमवले तिथे याचा भाडं बरोबर ही हकीकत आहे बाबा सगळं रिअल लाईफ मधलं उदाहरण तो माणूस माणूस
तसं तुम्ही केलंय का? एवढ्या कंडिशन करून तरी पण मी माझा बिझनेस सुरू करू. तुम्हाला फक्त मार्केटिंग करू नाही. 10 गावात जर भेटले तुमचे 10,000 कॉम्प्लेट आहे, तुम्ही 10 गावात जाऊन मार्केटिंग करा, तुमच्याबद्दल माहिती सांगा, एक वस्तू द्यायचं नाही. दुसऱ्या वर्षी तुम्ही पैसे कमावला असतो. किती जात तुमचं इन्कम? 1,00,000. आता सध्या किती असतो? 20 काही कमवून कमी आहे. त्याला पण वाक्य लिहिला अजून ते, त्याला पण काय फीडबॅक भेटले ब्रांच आपल्यावर त्याला माहिती. हकीकत जरी हकीकत आहे त्याला मी आता तुम्हाला सांगतो, काही गोष्टी बोलून नाही बोलला तर पुढच्या ही कंडिशन मध्ये तुम्ही गेले कधी. समजा आता तुम्ही सायकापूरचे ब्रांच मॅनेजर आहे, 30 रुपयाचं काम केलं, तुम्ही स्वतःचं भाडं भरलं, हे काम केलं का तुम्ही? अरे तुम्हाला घर भरून पैसे आहेत, ते तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत, भरून तुम्हाला तुमची मार्केटिंग करायला पाहिजे. मार्केटिंग एवढी करा, कारण जिथून हे बा आपण एका गावात गेलो, आपलं 50 रुपयात पेट्रोल जाईल, बरोबर. तुमचे 200 रुपयाचे पॉम्पलेट जाईल, पण तिथून तुम्हाला 4,000ची इन्क्वायरी आली आहे. 4,000 कमवलं तुम्ही. 1.5 सिटी आले 27 कमवलं तुम्ही. त्याने 12,000 रुपये कमवलं तुम्ही. या रिअल लाईफ मधल्या घटना आहे, म्हणून आपण या नावाला एवढं प्रेम करू. एवढ्या गोष्टी मी केलेल्या आहे. हकीकत ही याच्या मागे तुम्ही एक एक गोष्ट केलेली, तुम्हाला सगळ्या म्हणजे काय होतं माहितीये का, जास्त जर का सपोर्ट झाला आपल्याकडून तर आपण नाही देऊ होतो नाही, तर आपण नाही व्हायचं असं समजायचं की चला आपल्याला घरी काहीच नाही, आपल्याला 1 एकर जमीन नाही, आपल्याला फक्त सगळं काही सगळं आपल्याला बिझनेसच आहे आपल्यासाठी बस. पॉईंट क्लिअर झाला. पण काय पॉईंट क्लिअर झाला? स्वतः उचलायला शिका, स्वतः जिम्मेदारी. त्याला केलं ते तुमचं भाग्य आहे की तुम्हाला मायबाप चांगले भेटले. मायबाप चांगलेच आहे असं नाही म्हणत मी, परंतु तुमच्या इतकं जर म्हणता ना पैसा जर घेऊन दिला असता तर मी इथपर्यंत येत नव्हतो, तुम्हाला डायरेक्ट सांगतो. म्हणून तुमच्या आई वडिलांनी केलेले कष्ट वाया जाऊ देऊ नका. एक माणूस जर समजा 25,000 1,00,000 रुपये कमवत असेल, त्याला 25 झाले 1,00,000 रुपये कमवून डेफिनेटली 5 वर्षात ते गाडी घेणार लागत. माणसाच्या रोज अपग्रेड होत राहतो माणूस. जो नॉलेज वाला माणूस आहे ना, रोज अपग्रेड होतो. रोज एक पॉईंट शिकत राहतो, रोज एक नवीन पॉईंट शिका. रोज नवीन पॉईंट काहीतरी करा. त्याला इम्प्रोव्हायझेशन बोलले तर असं होईल, एका होईल तुमच्या अभ्यासातून होईल. नाही तर मग काय फॅन लावून द्यायला आपण मस्त कॅबिन मध्ये बसले, पुढच्या हे काढतं फिरतं असे काही तिथं सगळं क्लिअर पाहिजे. तुम्ही आला तुम्ही स्वतः धाटन आपल्या या गोष्टी क्लिअर बघा, क्लिअर लागत, क्लिअर करा तुम्ही स्वतः. आणि पैशासाठी काम नका करू, नॉलेज साठी काम करा. पैसा आपण मध्ये येईल. समोरचा माणूस जर आला तर त्याला तुम्ही जर जीएसटी इन्क्वायरी, त्याच्यानंतर जीएसटी नंबर त्याने सॉफ्टवेअर सगळं सांगितलं, तो म्हणून झालं याला एवढं माहिती, याच्यामध्ये कोर्स साधी गोष्ट याला कोर्स शिकवतो. तुम्ही जर त्याला जीएसटीच्या गोष्टी करू राहिले आणि जीएसटीचं सॉफ्टवेअर जर देऊ राहिले, त्याने सॉफ्टवेअर देऊ राहिले, तो म्हणा सिलेबस त्याच्याकडे मोठा आहे, सिलेबस शिकवणं तर काहीच कठीण नाही. नंतर म्हणलं आपण नंतर म्हणतो तुम्ही जीएसटीचं ते सॉफ्टवेअर आपण नाही, आम्ही देत नाही, आम्ही साधलं होतो असं होतं ना. तसं व्हायला नाही पाहिजे. समजून नाही का कुठेतरी तुम्हाला कम्पेअर करा गोष्टी सोबत. रास्ते में लूट लेती है दुनिया, अक्सर उन्हें जिन्हें खुद की कीमत का अंदाजा नहीं. तुमची स्वतःची किंमत तुम्हीच ठरवा. मी सत्ताच सांगितलं तुम्हाला, तुम्ही 40,000 घ्या ना, तुमची किंमत वाढवा, तेवढं नॉलेज दाखवा, त्याला कन्वर्ट करा. तुम्हाला सांगतो खंडाकाचा समाजाचा माहिती का, मी ते काम करू शकत नाही ना, मग याला मी त्या कामात पुढे जाऊ देत. तुम्हाला जे लोकांची फोडणी देतील लय नॉलेज वाले लोक आहे का असं वाटतं तुम्हाला? त्याला काहीच माहित नाही, पण तरी तुमची ती मजा घेते. कोण ते काम हे करू शकत नाही.
ते लोक हे काम करू शकत नाही म्हणून ते तुमची मजा घेते आणि आपण काय करतो ना ते निगेटिव्ह गोष्टीवर जास्त होतो त्याच्यामुळं रोज पॉझिटिव्ह सोच रोज आणि नुसती एक दिवस झाली 2 दिवस झाली नाही तुमच्याकडं ऍडमिशन झालं तरी तुम्ही पॉझिटिव्ह पाहिजे तुमच्याकडे नाही झालं तरी पण पॉझिटिव्ह पाहिजे तुम्हाला कोणी वाईट बोललं तरी तुम्ही पॉझिटिव्ह पाहिजे एकावर होईल स्वतःवर विश्वास मी ज्या रस्त्याने झालेले त्या रस्ता तुम्हाला आलाच नाही तुमच्या वाट्याला ह्या गोष्टी आल्याच नाही जात ह्या रस्त्याने मी गेलो म्हणून मी एवढा मजबूत आहे मला माहिती आहे की येणाऱ्या 5 वर्षात तुमचं टार्गेट आहे 3 वर्षात 365 दिवसात 3 वर्षात कोणताही बिझनेस स्टेबल होतो तुम्ही कोणत्याही गतीने करा का स्वतःच्या गतीने करा कशाच्याच गतीने करा छोटं रोपट आहे ते पुढं समजलंय त्याच्यामुळे आपलं स्वतः विश्वास पाहिजे तुम्हाला सगळ्या स्लॅब सगळ्या गोष्टी आहे लोकांचा विचार करून आपल्याला चालणार नाही कोणती भीड असो तुमची भीड एक आहे तुम्ही सांगा धनाची भीड कोणती असतो तुम्ही ठरवले ना त्या टार्गेटनुसार अभ्यास तुम्ही साई कॉम्प्युटरच्या हिशोबाने नका विचार करू तुम्ही जे टार्गेट ठरवले जीवनात तुमच्या त्याच्यानुसार करा आणि त्या टार्गेटमध्ये आपण 10% लोकांना आलो पाहिजे आपलं काय आपण साई कॉम्प्युटरच्या 5% लोकांना आलो पाहिजे उराले पॉइंट हा करून का ते करून परिस्थिती आला थोडीशी मी जे निर्णय घेतलेला आहे तेच योग्य आणि त्याच्यातूनच मला पैसे कमवायचे मला बाकीचे 10 लाख आले तरी ते घेणार नाही स्वतःच्या परिस्थितीला जी माणसं स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधी अपयशी होत नाही परिस्थिती आज माझ्याकडं एक ऍडमिशन मी 0 बजेट दिली पण तीच माझ्यासाठी ताकद आहे कारण त्या 0वर किती आकडे टाकायचे हे माझ्या हातात या अनुभवलेल्या गोष्टी आहे मी असं करून घेत नाही किंवा काही मी सगळ्या हे जे वाक्य तुम्हाला दिसते किंवा हे जे गोष्टी होतात त्या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत बरोबर फायनली होईल बरोबर आहे सर पॉईंट तुम्ही याच्यातून 8 दिवस करेल तुम्ही जायला दिलं बरोबर आहे का मला वाटलं होतं की मला अनुभव खंडे सायगापूर सोडून देणार बरोबर वाटलं होतं म्हणजे तुम्हाला अनुभव कमी होता ठीक आहे त्यानंतर या पुढचं अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करण्याला स्वतंत्र आहे आज तुमचं जरा अपमान करायचं तुमची मजा घेतो त्याचा लिहून ठेवा ज्यावेळेस तुमच्या तिथे एखादा फंक्शन नाही त्याला बोलवा जसं की ते म्हणले नाही हो सर आम्ही काहीच नाही केलं तुमचं बरोबर आहे का हे चुन के हिसाब लेना ये लोगों का वाक्य लिहून ठेवायचे हे आज समजा तुम्हाला जर कोणी बोलला असेल तर त्याचा डायरेक्ट डेट साईड लिहून ठेवा आणि उत्तर एवढं भरली द्यायचं कार्यक्रमात बोलवायचं सत्कार करायचं नाही याच्यामुळे मी इथं आहे त्याला समजून जातं तुम्हाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही राहत किंवा माणूस असं करून म्हणून राहिला पाहिजे समजलं गे आता हे बा लो वाचने लगे मजा काय मगर मैं डरा नहीं मैं मेरा काम करता हूँ तो मध्ये मी घरी लागलेली त्यावेळेस लोकांना मोठे बंद देतात मग असं वाटतं तुम्हाला
नहीं, पहले सिंगलोड में गया, उसके बाद में जाफराबाद में गया, और उसके बाद में अभी घर में चला रहा हूँ। बहुत से लोग हैं मेरे पास ऐसे हैं कि मैं वो उनको पैसे देना पड़ेगा। हे जे वाक्य मला म्हणलं ते पोरग हे पोरग माझ्याकडे सगळी कंडिशन आहे, तिथूनच माझं इन्कम चालू झालं होतं आणि ते तुमचं ते ओळीन कृषी सेवा केंद्र भारत तरी पण कामात चालूच होते माझी। एवढ्या परिस्थितीत लोक मला असं म्हणायचे तरी पण मी माझं स्वतःचं काम करत राहिलो। ही कंडिशन कोण अनुभवली? किती ऍडमिशन झालं तुमचं ब्रांच टाकलं? दुसऱ्या दिवशी किती दिवशी? दुसऱ्या दिवशी बाबा सर तुमच्याकडे किती दिवशी झालं? तुझं आता 500 कमवले का? 500 कमवले ना? प्रिंटर बनवतो भाई माझ्याकडं, प्रिंटर सुद्धा नव्हतं माझ्याकडं, इन्व्हर्टर नव्हतं माझ्याकडं। तुम्हाला ऑनलाईन मध्ये पण तुम्ही एवढे पैसे कमवू शकता, तुम्ही काय करू माहिती का? ऑनलाईन मध्ये फोकस करावं। 6 महिने मला एक पण ऍडमिशन नव्हतं, ती कंडिशन पाहिली तुम्ही। परंतु या सगळ्या गोष्टी मी अनुभवलेले, खऱ्या गोष्टी हकीकत आहे, हे काम मी करेल। तिथं भुगे मला तुम्ही पाहत ते त्याला टॅलेंट दोन ते 10 वर्षापासून सॉफ्टवेअर अनुभव सर त्यांना, तर मी गेल्यावर चालू केलं। आज मी ते बोलतो आता चालू केलं। एवढं सगळं लहान बोलतो मावले आलो काम हे त्यानं करेल, किलो वगैरे सगळे घरी मारत आणि मनपुराची बॅच होती याला आपण शिकवलं लॉकडाऊनच्या काळात घरी। बघा काय वाटलं लय म्हणजे मोठे बांधायला मला नाही। अरे बाबा तुम्हाला काय सांगावं, आणि गोष्टी वाक्य बोलून टाकू शकत नाही। ही परिस्थिती होती साई कॉम्प्युटरची 3-4 वर्ष अगोदर, 3 वर्ष अगोदर, 2 वर्ष अगोदर, 17 महिने अगोदर। रियल बैटमैन लाए ऐसा नहीं है कि उसने कहानी बताई और मैं तुमको बता रहा हूँ, नहीं, ये करे क्यों ये कंडीशन, ये परिस्थिति हो गई थी दोस्तों। फिर भी मैं खड़ा रहा और जगह से हिला नहीं। ये चित्रों तो कहीं खड़ा लगा। तुम्ही एक विचार करा की कंडिशन मध्ये माझ्याकडे 1 रुपया नव्हता, फक्त होतं नॉलेज ब्रँड। तुमची ऍडव्हर्टाइजमेंट कुठं झाली? तुम्हाला काय पेट्रोल पैसे मागत मारले तुम्हाला पैसे। त्यावेळेस विचार करा तुम्ही, मला अशी कंडिशन होती म्हणजे माझ्याकडे 1 रुपयाही नव्हता तेव्हा, म्हणजे 5 मे म्हणजे एक्झाम्पल आहे, अशी कंडिशन होती। तरी पण या परिस्थितीत फाईटबॅक करायची अवकाश ठेवली होती नाही। म्हणलं आपण फाईटबॅक करणार म्हणजे कारण आपण ज्यावेळेस रेकॉर्ड सुरू करू त्यावेळेस तसं रेकॉर्ड कोणीच करेल। एवढी कठीण परिस्थिती कोणत्या ब्रांच मॅनेजरच्या जीवनात दाखवत नाही। तुम्हाला तर मी म्हणतो सगळ्याच आवडतो 50,000 मी लागतो, तुम्ही काम करा। मला तर असं म्हणणार नव्हतं कोणीच नाही। अरे बाळा त्याला माऊस धरता येत नाही, त्या लोकांनी मी मजा घेतली। म्हणलं सर मी 2-3 ऍडमिशन पाडतो तुमच्याकडं, त्याला वाटत होतं की मी लय हुशार आहे, पण मी त्याच्यापेक्षा हुशार होतो हे मला त्याला नंतर कळालं। त्या लोकांनी नंतर कळालं ते झालं आपण गलत माणसं पकडलं। माझं काय म्हणणं आहे की तुम्हाला ती लोक असं म्हणत असतील, तुम्ही काय करा या लोकांची रेकॉर्ड करा, याची लिहून ठेवा, यायला तुमच्या कार्यक्रमात बोलून हिसाब चुकता करा। जोपर्यंत तुमच्याकडे कोणी तुमचा अपमान करणार नाही, कोणी तुम्हाला तुच्छ लेखणार नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतःची बरोबरी करणार नाही। हे गोष्टी करायची गरज नाही, मला स्टँड वगैरे काही आणायची गरज नव्हती, बरोबर। पण मला माहिती आहे माझ्या क्वालिटी आहे, मी 100% माझे लेक्चर चालणार आणि मला त्याचा व्ह्यूअर भेटणार हे मला विश्वास। आणि मी तुम्हाला डायरेक्ट स्टेटमेंट काढून टाकतो आजच्या बाळामध्ये युट्यूब किती कमी आपल्याकडे कोणाकडे आहे काही प्रोजेक्ट नाही, ज्या गोष्टी कुठंच नाही त्या गोष्टी इथे होणार।
प्रत्येक ब्रांचला आहे, प्रत्येक ब्रांचला करायचं आपल्याला. आता नाही करायचं, टाइमाला सांगितलं कधी करायचं. एकदाच 5 प्रोजेक्ट मागून काही विषय नाही. कारण याची गरज, ही परिस्थितीची गरज, ही परिस्थिती जी जाणीव त्या माणसाला आहे, ही परिस्थिती गावात सर सोबत होईल 4 वर्ष अगोदर 5 वर्ष अगोदर त्याच्याकडे गोष्ट होऊन जाईल. त्याच्यामुळे एवढी इमानदारी काम करतो. आपलं स्वप्न आहे की आपण 12 लाखाची गाडी घेणार आहे कॅश ना, आणि आपण सरच्या आई वडील माझ्या आई वडील नाते टेलरच्या आई वडील त्या 6 जणांना मी ठरवणार त्या गाडी की ज्याची सायकल घ्यायची अवकाश द्यायच्या पोरांना 12 लाखाची गाडी घेऊन त्याला घेऊन दाखवलं. ह्या परिस्थितीत मी उभा होतो त्यासाठी फक्त या स्वप्नात मला माहित होतं की मी हे करणार, करून दाखवणार. तुम्हाला सोन्ने सर तुम्हाला काय वाटतं? सोन्ने सर तू आलो मी सोन्ने सर सोबत जोडून सोन्ने सरला बदलवलं नाही, एक वाक्य शिकवली सोन्ने सर तुम्हाला थोडा सांगलं तरी ते मला शिकू शकते का तरी असं वाटतं तुम्ही. ज्या लोकांना मला शिकवलं, ज्या लोकांचा पण गुरु आहे माझ्याकडं, परंतु त्यानं बी मला ते देवच्या पुस्तक काही शिकवली. जर ते देवच्या पुस्तक काही शिकवली त्याच्यानंतर त्या जीएसटी नेमकी झाली होती तेव्हा जीएसटी बद्दल त्याला काहीच माहित नव्हतं. त्या नोट्स मी भरून त्याला पाठवली. तसं तुमचं प्रत्येकाचं काहीतरी मला तुमच्या वागण्यातून तुमचं बोलण्यातून मला असं वाटलं पाहिजे की आपण जी मेहनत घेऊ राहिलो तसं कुठेतरी फळ आपलं म्हणजे सगळ्या एका वेळी माहिती का, ज्यावेळेस तुम्ही मेहनत करता, ज्यावेळेस तुमची मेहनत रंगात आणाल त्यावेळेस तुम्ही मग कधीच विसरणार नाही. मी फक्त तुम्हाला बिझनेस मध्ये आणलेलं आहे, तुम्हाला असं सोडून देईल अशातला माणूस मी नाही. 100% माझ्याकडे जमतात. तुम्ही विचार करा, सगळ्याची कामं समोरून मी समोर राहिलो. तुम्ही काय करायचंय हे तुम्हाला लक्षात घेऊन राहिलं. वैभव कुछ समझ में आ रहा क्या? आज ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती उद्या राहत नाही. मला समजून नाही गोष्टी, अनुभवलेल्या गोष्टी या मी केलेल्या आहेत. बरोबर आहे का? तुम्ही एक विचार करा. मी पहिलेच काय सांगितलं की तुम्हाला मला जेवढा वेळ लागला तेवढा तुम्हाला वेळ लागला नाही. त्याचं उदाहरण भागवत सरना सिद्ध पण करून दाखवलं. 25 दिवसात 1 लाख रुपये इन्कम म्हणजे कमी नाही. क्लास 1 ऑफिसरला बी 1 लाख रुपये नाही आहे का? तुम्हाला माहित आहे की सरला जर भागवत सर जर कमवू शकते, आपण सर जर कमवू शकते, शंकरवाडी जर कमवू शकते, आपण कमी कमवू शकतो. आपल्याला आनंद कशात माहिती का? टॉप क्लास नॉलेज ठेवायचं, टॉप क्लास इन्कम ठेवायची, टॉप क्लास प्रेझेंटेशन ठेवायचं. आपण कुठे आरबळलं नाही पाहिजे. तुम्ही साई कॉम्प्युटर्स म्हणजे तुम्ही स्वतः तर नाही, साई कॉम्प्युटरचे एक ब्रांच मॅनेजर, तुम्ही जिम्मेदार व्यक्तिमत्व आहे. तुम्ही तुमच्याकडे लोक सजेशन घ्यायला ज्या गोष्टीत जर तुम्हाला माहित नसतं तर सांगू नका तुम्ही, परंतु सजेशन असतं ते खरं ठरलं पाहिजे. मला मी सगळ्याचे पेपर आधी घेतले, सगळ्या गोष्टी केल्या, परंतु रात्री जाऊन नियोजन केलं होतं कसं राहील, कसं होईल त्याच्याबरोबर. त्याचं काम झालं. तुम्हाला सांगतो हे पोरं एकदा जॉईन करून त्याला मी 1.5 शिकवलं. तुम्हाला वाटतं का मला काही काम करायची गरज नाही? 25 लोक जर जॉईन झाले, 25-30 लोक, तुम्हाला वाटतं का? कारण पहिले लोकांसाठी काम करावं लागलं तर लोक तुम्हाला कोणीच कोणाला फुकट सर म्हणाले का कोणी, किंवा कोणीच फुकट तुमच्याकडे येऊन तुम्हाला म्हणणार गरज नाही त्याला की सर तुम्ही चांगले असं म्हणायची गरज नाही. तुम्ही जर त्याला ज्याला ज्या गोष्टी माहिती त्याला जर तिथं आणून आणि त्यांना जर जॉब तुमचा जर भेटला त्या लोकांच्या घरात जर इन्कम यायला लागलं जिंदगी उपयोग शकते. नॉलेजला लोक प्राधान्य देऊ शकतात. असं नाही की सगळे लोक पागल आहेत मार्केटमध्ये. तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी सोडता. तुम्हाला हसत असतील लोक, काय फॉर्म झाले त्याच्या अवघात तुमच्या कुठून राहायचं. जे लोक तुम्हाला पोरं म्हणते नाही फॉर्म्युला घेते भेटून देते, त्या मूर्खांना जर ते फॉर्म्युला वाचलं तर त्याची लाईफ बदलू शकते. त्याला माहित नाही म्हणून ते भेटून देऊ राहिला. तुम्ही त्याच्यात वाईट वाहून पाठवून घ्यायचं की तुमचं 5 पैशाचं 15 पैशाचं फॉर्म्युलेट आहे. परंतु त्यातले काही जे हुशार लोक आहेत 10 जरी आले तुमच्याकडे 10 लोक नॉलेजला एवढं प्राधान्य देऊ राहिले. एवढं लोक माझ्याकडे तिथे ते लोक सजेशन देते, सांगते मी सगळ्या गोष्टी देते. तुम्हाला मी सांगितलं तुम्ही पण सॉफ्टवेअर द्या, सगळ्या गोष्टी करा. ही परिस्थिती कसं मोरायचं वैभव? ही परिस्थिती जर आली तर ही कालांतरासाठी राहणार आहे. बघा ना शंकरवाडी
जेव्हा पाऊस येईल तेव्हा पाणी त्याला म्हणते रिअल लाईफ याशी जरी कंडिशन असेल तर स्वतःवर भरोसा, प्रोफेशनवर भरोसा आणि या जर भरोसा जर असेल तो कुठेही डगमगत नाही. स्वतःच्या जागेवर उभं राहून म्हणतो की मी रस्ता बनवून स्वतः आणि मी बनवलेला रस्ता आहे, स्वतः बनवलेले. त्याच्यामुळे तुम्हाला राजकारण जायची गरज भी पडत नाही, कारण तुमचं नॉलेज त्या लेवल ते तुम्ही लगेच पैसे कमवला नाही. कोर्स नवीन, साईबांकोर्स नवीन, सगळ्या गोष्टी नवीन होते. माणसं आता तरी 5% 10% लोकांना ट्रिपल सी बद्दल माहित झाली. मग सगळं माहित असताना, सगळं माहित नसताना जर मी एवढं करू शकतो तर सगळं तुम्हाला माहित तर तुम्ही किती करणार आहे. याच्यासाठी मेन तुम्हाला मार्केटिंग, दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट. या 3 गोष्टीवर मला कोणताही कॉम्प्रोमाइज चालणार नाही. कॉम्प्रोमाइज काय झालं माहिती का, तुम्ही इन्क्वायरी जर गलत घेतली तुम्हाला तुमच्याकडे कन्वर्ट होतो. तो जर तुमच्याकडे कन्वर्ट झाला नाही तर तुमचा विश्वास स्वतःवर राहतो 100% सांगतो. लोकांचे बिझनेस बंद का झालेले मध्ये आपल्याला ऐकायला भेटलं तर ट्रिपल सी सेंटर बंद केलं. काय केलं माहिती तुम्हाला, त्याला त्या मुलाला त्या कोर्सबद्दल माहिती नव्हती, त्याला त्याचा रिझल्ट नव्हता द्यायचा काहीच. तुम्ही जर समाधान रिझल्ट द्यायला नाही सांगून त्याला येईन कसं सर. अरे तुम्ही 2 दिवस तर घरच्या लोकांचं काम नाही ऐकलं, तुम्हाला फटके देते हे लोक, तुमच्याकडे पैसे भरणार ना. त्यानंतर तुम्ही त्याचं सर्टिफिकेट 2 वर्ष 3 वर्ष कसं काय देते तुम्हाला. त्याच्यामुळे ॲक्युरेट पॉईंट, ॲक्युरेट गोष्टी करा. 100% कसा रिझल्ट येत नाही, रिझल्ट येणार 100% येणार. बस स्थिती समजून घ्या. हे पुढं हा दिवस प्रत्येकाचे पाठवत असतात. थोडी सहन शक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती हे झाड होतं, आज हे झाडच झालेलं तुम्हाला सगळं. पहिले हे होत आणि त्याच्यानंतर आता हे. आता हे कशामुळे तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही सगळ्यांनी माझ्या सोबत आहे की नाही. कारण तुला परिस्थिती येईल नाही पाहिजे. नशीब चांगलं दत्ता त्याला एकदा चहा सांगून ये. मग कोणी बी असेल तर म्हणा 10 बार चहा घेऊन बोलून कोणाला सांगतो आनंद खाईल. नाही तर तू घेऊन ये, ते तर आनंद नसत. प्रत्येकाचे दिवस बदलतात. आज माझे भाऊजी ते होते औरंगाबादचे, ते म्हणे का आम्हाला भेटायला टाइमच नाही तुमच्याकडे. 2 दिवस झाले मुक्कामी त्याला भेटलोच नाही. कारण ज्या लोकांना बरोबर तुमच्यापासून आनंद होतो ते लोक तुम्हाला 100% भेटणार, चांगलं म्हणतात. बरोबर आहे की. आज तो वय किती, 18 वर्ष. 18 वर्ष कम्प्लीट आहे तुला. 18 वर्ष कम्प्लीट नाही. तू विचार करतोय वयात तर मला बिझनेस भेटला, तुम्ही काय करायचं. हा फक्त तुम्हाला 17 महिन्यासाठी जर बोलतो, 17 महिन्यासाठी जास्त नाही. कारण 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये गेले, त्याच्यानंतर आपली ब्रांच समजा 17 महिने चालली. 18 महिने आज जे बी दिवस असतील तुमच्यावर मला वाटतं की माझं होईल का नाही ते डाऊट सगळे काढून टाका मनातून. 100% तुमचं हे वर्ष असं तुमचं होणार. कारण तुमच्याकडे टीम जे वर्क आहे किंवा तुम्ही जे काम केलं जातं ते 100% होणार. आणि प्रत्येकाची सोच आजपर्यंत तुम्ही विचार केला करणार. तुम्ही विचार करा माझ्या गोष्टी अशा आहेत आणि माझा रिझल्ट असतो. तुम्ही पण या लेवलला विचार केला तुमचा रिझल्ट असा होईल. 100% व्हायलाच पाहिजे. कारण तुम्हाला एवढी परिस्थिती बिकट नाही तुमच्याकडे. तुमचे प्रॉफिट तुम्हाला आयते भेटून जाते, तुम्हाला सगळी मार्केटिंग आयते भेटून जाते. तुमच्या गाड्या तुम्ही पाठवतो, तुम्ही त्याच्यात पेट्रोल मी टाकून देतो. आणि माझं पण एवढं सहकार्य केला तुम्ही कुठं पोहोचला असता. मजाकचा विषय चालेल आम्हाला मजा घेईल. पण खूप भेटलं कुठलं तो जागेवर पैसे टाकले नाही का. तुम्ही बाबूसाहेबला फोन करून पाठवू शकतो कुठल्याकडे. कोण पाठवून दिले माझ्याकडून होतं मग त्याला काय पाठवून देणार काय करून ते येऊ शकत होते.
ते म्हणूनच भुकलो ते त्याने मला 200 रुपये आणले मागवले किती किती टाकलं कारण मला पण सपोर्ट करत होती म्हणून मी तुम्हाला माझ्याजवळ शेवटचे 10 रुपये असले तर शेवटचे तुम्ही जर मागितले मी तुम्हाला देऊ कारण 10 रुपये आणायची कशी याची ऍक्टिव्ह नाही त्याच्यामुळे माझ्याकडे पैसे असतो तुम्हाला काही द्यायची नाही अपॉर्च्युनिटी क्रिएट करायची ज्या माणसाला माहित आहे तो माणूस पैसे परिस्थिती याच्यावर सगळ्या गोष्टी मागतो माझी परिस्थिती कशी होती पण माझ्याकडे जे नॉलेज होते माहित होतं की माझ्याकडे जे नॉलेज आहे पूर्ण महाराष्ट्रात चला तुम्हाला मी नेऊन आणले तुम्हाला पण तेच नॉलेज दिले डीएड सिटी कोर्स तुम्हाला रन करून दाखवले डीएड सिटीचे माणसं आहे तुम्ही स्वतः स्वतःला जर तुम्ही जर अपग्रेड समजलं 100% तुमचे रिझल्ट अपग्रेड झाले काल एक क्लिअर आपण ना बसवाईचा हा आणि म्हणजे घरी आल्यानंतर स्टेटमेंट होत लोकांचं आहे बस आम्ही चलाने करा आम्ही शिल्लोट जाफराबाद आम्ही बोरी मगर बोरी बँक 1 लाख 40 हे ते स्टेटमेंट वापरले पण इन्कम पण येऊ लागला मी रोडवर बी शिकू शकतो त्यानंतर मग म्हणलं की बाबा फाट्यावर रोज येते संध्याकाळी मी सगळे 10 वाजता येऊ शकतो तर फाट्यावर जाऊन बी शिकू शकतो मी त्याला मग तिथलं बँकने 1,40,000 रुपये दिले सर आणि या 1,40,000 मुळे माझ्या बायकोला मी सांगितलं होतं माझ्या घरची किंमत किती हे लोक म्हणतील ते कॉम्प्लेट घेऊन येते बागासारखे 10-15 जण येण्याचं काही घर नाहीये पण इन्कम तुम्हाला येणार आपल्या त्याची काही येत नाही आपण आपलं टार्गेट आपलं काम करत राहायचं पैसे आपल्याला दिसत त्याला काही काम राहत नाही बरोबर आहे का काही लगेच असेल जास्त शिकलेवा लागते हा एड सिटी का बर त्याला फुल फॉर्म मी माहिती राहत नाही मावली बोरीतल्या रूम मध्ये मी त्या रूमला मला 1,40,000 लागेल बांधलं तिच्यात 1,40,000 कमवले तर त्याच्यात माझ्याकडे रिसिप्ट आहे सगळ्या गोष्टी माझ्याकडे ते टाकलं नाही मी तुम्हाला रिसिप्ट तर सगळ्या माहिती त्याच्यामुळे काही टाकायची गरज नाही सगळे तुम्हाला माहिती आहे त्यात 10-15 दिवसाचे रिसिप्ट पाहिले तुम्ही पूर्ण एक 17 महिन्यात जर टाकलं तर मग हिशोब लागणार नाही तुमच्या एक दिवस आपल्याला लोकांची काही घेणदेण नाही सर तुम्हाला डायरेक्ट सांगतो माझा एक वैयक्तिक मत आहे माझा प्रोफेशनल विश्वास आहे याच्यातून समाजाचा फायदा आहे त्याच्यामुळं लोक तुम्हाला काय म्हणतील याचा तुम्ही कधी विचार नसतो तुम्हाला काय करतील त्याचा अपमान कसं करणार आपल्या पंचायतमध्ये करून बरोबर मोजक्या माणसाला आहे तो का इसने बोला था ना झालं हे बोलू शकता मैंने कर दी ते त्याला आपण पण समजून जातं डायरेक्ट सांगतो यार सर त्याच्यामुळे मी पुढे ते त्याला बी माहिती की कोण म्हणलं ते काय म्हणते नाही आम्ही काय गोष्ट केली होतं म्हणलं त्या ना त्या गोष्टी मनात ठेवा कोण काय बोलतो तुम्हाला तुमच्या मनात ठेवा तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो तुम्ही 5 वर्षानंतर काय करायचं लोकांचं की 17 महिन्यानंतर एक 3 वर्षानंतर मी तुम्हाला सांगतो की माझी परिस्थिती होती आणि ह्या परिस्थितीपेक्षा एकदम बेटर तुमच्या सगळे जे लॅब आहे बेटर तुमच्याकडे नॉलेज सगळ्या कंडिशन तुम्ही बेटर आहे तुम्हाला पासिंगचा रिझल्ट तर तुम्ही टेन्शन नका घेऊ ते रिझल्ट बी 100% तुमचा सगळ्या गोष्टी बेटर तुमच्या माझ्या तुम्हाला प्रगती करायला काय झालं आला झाला वैभव दुनियादारी बहुत बड़ी दुनिया में चलना सीखने के लिए लोग बोलेंगे तुम बात वही लोग कल बोलेंगे नहीं यार वो तूने बहुत कम उम्र में साला गाड़ी ली है साला बात समझ कंडीशन है स्टॉप कर दे